भावी गावी गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आई देव तरी हा सुलभ उपाव अनेकांची काणी गुण दोष मनानानी तुझ भावाई देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावाई देव तरी हा सुलभ उपाव विचिते वचन जिनी राही समाधान तुझ भावाई देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावाई देव तरी हा सुलभ उपाव हरी विठ्ठल विठ्ठल हरी महायोगपीठी तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मणींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरी लोका विरामम रणरंग धीरम राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्य रूपम करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्रीचरण
श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत किंवा मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल हरी भावी गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत नामसंकीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्तिमंत पुतळे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणांचा गोड असा चिंतनीय भगवंताच्या प्राप्तीचा अभंग आणि आजच्या या सेवेकरता मी घेतलेला विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय तोसा पवित्र पावन भूमी असलेल्या थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेलं आपलं श्री क्षेत्र भुसाल नगरी, या भुसाल नगरीमध्ये आनंद नगर मध्ये आणि हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आहे हा कोणत्या निमित्ताने उपस्थित सर्व माझे माता पिता बंधू भगिनी समस्त गायक वादक गुणीजन मंडळ साऊंड सिस्टीम सर्व मंडळींना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं सांगण्यात ते अत्यंत गरजेचं आहे। आपल्या या आनंद नगरमध्ये आणि हा जो कार्यक्रम सुरू आहे आपल्या आई वडिलांच्या मोक्ष प्राप्ती करता आणि पांडुरंगाच्या कृपेने सद्गुरु जगन्नाथ बाबा यांच्या आशीर्वादाने आई वडील आणि श्री बळीराम खुशाळ वायकोळे सौभाग्यवती वत्सलाबाई बळीराम वायकोळे यांच्या आणि स्मरणार्थ समस्त वायकोळे परिवार, त्यामध्ये आमचे राजू भाऊ वायकोडे सुरेश भाऊ वायकोडे या दोन्ही सुपुत्रांनी आई आणि वडिलांच्या मोक्ष प्राप्ती करता श्रीमद भागवत महापुराण व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, त्यामध्ये सकाळी काकडा आरती असेल, विष्णू सहस्रनाम असेल, हरी आणि आपली श्रीमद भागवत कथा असेल, हरिपाठ आहे, रात्री कीर्तन आहे, असा हा भरगच्च कार्यक्रम आणि त्यांनी आयोजित केला आहे। म्हणून या समस्त वायकोडे परिवारांना साष्टांग दंडवत प्रणिपात, त्यांना धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करतो। आणि अशा सुपुत्रांचं सत्कर्म करणाऱ्या व्यक्तींचं मुलांचं खरंच आपण सत्कार केला पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। इतर लोकांचं अभिनंदन केल्यापेक्षा, इतर लोकांच्या गळ्यामध्ये हार घातल्यापेक्षा अशा लोकांच्या गळ्यामध्ये हार घालून त्यांचा सत्कार केला पाहिजे। तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल। तुम्ही आमच्या गळ्यामध्ये हार टाकतात, पण आम्ही एवढे मोठे नाही, म्हणून आम्ही त्या हाराचा स्वीकार करावा आणि तुमचा अपमान करावा ही आमची धारणा नाही। उलट तुमच्या गळ्यामध्ये हार घालून आई वडिलांचा सत्कार केला पाहिजे, यानं तुमचा मान वाढतो। आमच्या गळ्यामध्ये किती हार टाकले म्हणजे आमचा मान वाढणार आहे? नाही महाराज, नाही, पण त्या हारानं आमचा मान सन्मान वाढणार नाही, मात्र तुमचा आई वडिलांच्या सेवेनं आशीर्वादानं तुमचा अमान सन्मान नाही, तुमचं पूर्ण कुळ त्या सेवेनं पवित्र झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुका म्हणे कोटी कोटी पुनीत, तुका म्हणे कोटी कोटी पुनीत, तुका म्हणे कोटी कोटी पुनीत, हवी गाता गिन विठोबाचे, कारण की आपण
विठ्ठल पांडुरंग परमात्म्याचे नामधारक आहोत, त्यांचं चिंतन करणारे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव आणि त्याला आता कीर्तन करू देणार नाही मला. आनंद आहे मला, हरिक वाटला. वा वा, छोटा आणि तो गोपाळ आहे, गोपाळाच्या विषयात आहे, त्याचं एवढं जेवढं कौतुक करावं. भाऊ हे चॉकलेट घेण्याकरता घे भाऊ 10 रुपये. हे इकडे कसं आहे, कीर्तनामध्ये थोडं विक्षेप जर झाला ना तर मग हे होतो. हा, त्याला थोडस शांत करा, त्याचा काही आम्हाला त्रास नाही. हा, खेळू द्या त्याला, त्याला मूग ठेवायचे. वा वा, मस्त तालावर वा वा. हा, तो नक्की हरिभक्त म्हणून तुमच्या पोटी जन्माला आला. तयाचा हरिक, हा, कुडी कन्या पुत्र होती जे स्वातिक तयाचा हरिक. त्याच्या मनामध्ये त्याला काय समजतं, अज्ञानात येतो, तरी त्याला इथं नाचावंसं वाटतं. आता 80 वर्षाचे म्हातारे बँड मध्ये नाचता, ठिंगणा चिकणा, पण तो बिचारा इथं नाचतोय. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपला उजगी, किंवा गायनाचे उडे आपुल्या मनाची आनंदे. त्याच्या मनाला आनंद वाटतो इथं नाचण्याकरता, पण ज्याच्या मनाला आनंद वाटायला पाहिजे ते नाचत नाही. लक्षात घ्या. पण आपण नाचलं महाराज, पावली खेळले. वा, आमच्या राजू भाऊ न पावली खेळली, काय आनंद आहे महाराज. इतर फंक्शन मध्ये याच्यामध्ये पैसा खर्च केल्यापेक्षा मला वाटतं वर्षातून एखादा सप्ताह केला त्याच्यामध्ये खर्च केला तर तुमचा हा खर्च नाही, हा तुमचा जमा आहे. पण आपण 80 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. लग्नाचे वाढदिवस साजरे करतात. पुरुणेशातला माझं मत नाही, पैसा तुमचा आहे, आमचं पोट दुखण्याचं काही कारण नाही. पण त्या वाढदिवसानं देवाला हरिक वाटेल सांगता येणार नाही. त्या वाढदिवसानं तुमचा उद्धार होईल सांगता येणार नाही. पण तुम्ही आई वडिलांचे सोहळे जर साजरे केले, स्मरणार्थ अशा हरिकथा, कीर्तन, सप्ताह, नामसंकीर्तन जर आयोजन केलं, त्याच्यामध्ये जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे, असा उदास अंतकरणानं सकारात्मक विचार करून जर आपण खर्च जर केला, नक्की तुमच्या कोटी कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल. असो, जेवढं आणि वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आमचे परम स्नेह, परम आदरणीय, परममित्र हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज बाबनूतकर यांच्या मधुर सुमधुर अमृततुल्य वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. मला वाटतं गेल्या 2 वर्षा अगोदरही आपली कथा झाली होती आणि तुम्ही मला परत आमच्या महाराजांच्या आज्ञेतून सेवेची संधी प्राप्त करून दिली. मी माझं परम भाग्य समजतो. तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा, या भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. कीर्तन सेवा, भागवत सेवा भाग्याने प्राप्त होते महाराज. प्रसिद्धीनं कीर्तनाची तारीख मिळत नाही, काही मिळत असतील तो विषय वेगळा आहे, पण आमच्या प्रसिद्धीनं कीर्तनाची तारीख नाही. हे संत सेवेने कीर्तनाची तारीख मिळत असते, गुरु सेवेने कीर्तनाची तारीख मिळत असते. लक्षात घ्या. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तेही उत्तम प्रकारे, तर तुम्हाला कोणाकडेही हात पसरण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या. परमार्थ करणं एवढं सोपं नाही. अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीसाठी तळमळता पाहिजे, अट्टहास पाहिजे. आई वडिलांच्या सेवेकरताही जीवनामध्ये अट्टहास पाहिजे की आता आई वडील तर निघून गेले, पण त्यांची जागा वैकुंठामध्ये एवढंच नाही, पुनर्जन्म होईल तर देवा आई वडिलांचा जन्म हा फक्त वैष्णवांच्या घरी व्हावा ही आमची अपेक्षा आहे. त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी याच करता आमची तळमळता, याच करता आमचा अट्टहास आहे, त्याच करता वायकोळी परिवारांचा परिश्रम आहे. एवढंच नाही, आपल्या आयुष्याचा शेवट हे गोड व्हावा. या
वा आमच्या भूपेश महाराजांनी गोड समर्पक प्रमाण दिलं. जीवनामध्ये आयुष्य आणि आपण जगत असताना आपला आयुष्याचा शेवट हा कसा झाला पाहिजे यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. भगवंताने या मृत्यूलोकामध्ये आपल्याला फुकट असा हा नरदेह प्राप्त करून दिला. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. मग महाराज त्या भगवंतानं उदाहरण करणाने आपल्याला हा जीव दान दिला. त्या देवाला काहीतरी आपण दिलं पाहिजे. देवाला तुमच्या धनाची आवश्यकता नाही, तुमच्या संपत्तीची आवश्यकता नाही. देव फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. त्याला फक्त अंतःकरणामध्ये भक्ताच्या अंतःकरणातलं प्रेम पाहिजे. जसं पती पत्नी आहे आणि नववधू आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा संसार जेव्हा सुरू होतो, संसार सुरू होत असताना आता शेवटपर्यंत तो संसार सुखरूप व्हावा असं त्यांना वाटत. मग वाटत जर असेल मग त्यांनी काय केलं पाहिजे? एकमेकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. पत्नीने हे पतीला आणि प्रेम अर्पण केलं पाहिजे आणि पतीनेही पत्नीला प्रेम अर्पण केलं पाहिजे. जसं आपल्या आयुष्यभर सांभाळ व्हावा, त्या पती देवाने आपला सांभाळ करावा असं जर त्या मुलीला वाटत असेल, तिनं शुद्ध अंतःकरणानं आणि आपल्या पती देवाला भगवंत मानून आणि त्याची गुण आणि गान गौरव गावा आणि गायन केले पाहिजे. तर तो त्या स्त्रीचा आणि पत्नीचा आयुष्यभर सुखरूप सांभाळ केल्याशिवाय राहत नाही. जर नवरा बायको दोघं जर भांडणं करत जर राहिले तर महिन्याच्या आत भारत पाकिस्तान झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. आज समाजामध्ये ज्या काही घटना तुम्हाला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, संसाराची दानादान तोटातोट कशामुळे होते, त्याच्यामध्ये नवरा बायको मध्ये समन्वय नाही आहे, आत्मचिंतन नाही आहे, भाव नाही आहे, प्रेम नाही आहे. त्याच्यामुळे ताटातूट आहे आणि दुसरं कारण काहीच नाही हो महाराज. ताटातूट होण्याचं कारण, अलग होण्याचं कारण, फारकत घेण्याची कारण काहीच नाही. जर अंतःकरणामध्ये मारा प्रेम असेल तर कधीच तुमची ताटातूट होणार नाही. जसं आई आणि मुलाचं किती प्रेम आहे. अरे 80 वर्षाचा जरी म्हातारा झाला, आई जिवंत असेल, 80 वर्षाचा म्हातारा तो मुलगा आई त्याच्या जीवापाळ प्रेम केल्याशिवाय राहत नाही, त्याला अंतर देत नाही. ते प्रेम कायमस्वरूपी टिकून असतं. तसं भक्त आणि संत यांचं प्रेम जर असेल शेवटपर्यंत टिकून राहतं. त्याचप्रमाणे पती आणि पत्नीचं अंतःकरणामध्ये एकमेकांच्या भावना जाणून घेणारे असतील, शुद्ध प्रेम असेल, सात्विक विचार चिंतन असेल, कधी ताटातूट होणार नाही. आता समाजामध्ये फिरण्याचा योग असताना महाराज बऱ्याच घरी अशा घटना घडतात, या कारणानं त्या कारणानं आणि अलग होऊन जातात. पण आमचा एक मित्र आहे, तो म्हणाला म्हणे महाराज तो वकील आहे म्हणे, यांची फारकत होण्याकरता कोणत्याच प्रकारचं कारण नाही. समाजामध्ये 90% अशा घटना आहे की त्यांच्याकरता कारणच नाही. कारण क्षुल्लक आहे. का? तो माझ्याकरता वेळ काढत नाही, मला कोणत्या प्रकारची वस्तू आणून देत नाही, माझं ऐकत नाही, मला कुठं फिरायला नेत नाही, म्हणून त्याचं माझं जमत नाही, म्हणून चलते होय. हे काही कारण आहे? अरे आपण भागवत कथा ऐकताय, सुदाम देवा सुशीला मातेने किती कठीण परिस्थितीमध्ये संसार खांद्याला खांदा लावून पती देवा सोबत राहिली, पण कधी आपल्या अंतःकरणातलं दुःख आणि आई वडिलांना सांगितलं नाही, आई तुला अशा मुलासोबत माझा विवाह करून दिला की त्याच्या घरी खाण्याकरता दाना नाही, राहण्याकरता अंगावरती चांगले कपडे नाही. दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी 1 वर्ष जर आम्ही आमच्या बाईला साडी जर आणली नाही तर पूर्ण घर डोक्यात घेते, फक्त माझी सोडून. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य
विनोदाचा भाग सोडा, पण अशा या पतिव्रता मातेनं कधी आपल्या पतीजवळ अट्टहास केला नाही, एकमेकांना साथ दिली, भगवत चिंतनामध्ये पूर्ण आयुष्य काढलं, म्हणून त्यांच्या घरी देव आला आणि देवाची त्यांना प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. आणि हे उदाहरण आहे, हा दृष्टांत, ही कथा जर आपण आत्मचिंतनात करणार, आचरणात जर आणणार, निश्चित आपल्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरा अभंगातून भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. काय करावं? सोपा उपाय सांगता पहिल्या चरणात. बोला. भावे गावे गीत, 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 आज सात संगत गोड आहे महाराज.